नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. वेदांता लिमिटेड. ओके, तुम्हाला मी सांगितलं होतं ह्या कंपनी चे तुम्हाला डीमर्ज होऊन 5 शेअर्स मिळतील वेगवेगळ्या कंपनीचे. तर आता मिळतील पुढच्या 10-15 दिवसात किंवा महिन्याभरामध्ये. पण वेदांता लिमिटेड हा शेअर फॉरेवर घेण्यासारखा आहे. आता तो डीमर्ज झालेला शेअर परत 300 रुपयाला किंवा 350 रुपयाला असेल. 700चा अर्धा झाला आणि गोईंग फॉरवर्ड इट विल अगेन टच 700 मे बी नेक्स्ट 2 इयर्स. तर असा हा वेदांत शेअर्सचे Q4चे रिझल्ट्स आले आहेत. 2026 मार्चचे फिनॉमिनल रिझल्ट्स येतात त्या कंपनीचे नेहमीच. 3rd डिव्हिडंड दिले यांनी. ओके, डिव्हिडंड 11 रुपये अजून दिलं. टोटल 34 रुपये डिव्हिडंड दिले या कंपनीने एका वर्षामध्ये. आणि शेअरचा भाव तेव्हा होता 600 रुपये. मग टिपिकली 5 ते 7% याने डिव्हिडंड यील्ड या कंपनीचं येतं. ओके, आणि ही कंपनी कुठे कुठे आहे तर डिस्कंटिन्यूड ऑपरेशन्स बघा. स्टील सिमेंट डिस्कंटिन्यू केलं, पॉवर डिस्कंटिन्यू केलं, ते मला वेगळा शेअर मिळेल. ओके, वेदांत पॉवरचा, दुसरा वेदांत स्टील, नंतर तिसरा वेदांत ॲल्युमिनियम बॉक्साईट मायनिंग हा तिसरा शेअर तुम्हाला मिळेल. आणि नंतर ऑइल अँड गॅस हा चौथा शेअर मिळेल आणि 5वा आयर्न ओअरचा शेअर मिळेल. तसे तुम्हाला वेगळे वेगळे शेअर्स मिळतील, 5 शेअर्स सेपरेट अपार्ट फ्रॉम द वेदांता विच विल बी ओव्हरऑल होल्डिंग कंपनी. ओके, त्याचं प्रॉफिट आलेलं आहे 32,557 कोटी यावर्षी आणि गेल्या वर्षी होता 24,644 कोटी. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी जवळजवळ 8,000 कोटीने एका वर्षात वाढलेले आहे. फिनॉमिनल प्रॉफिटेबिलिटी वाढलेली आहे. आणि नेट प्रॉफिट झाला आहे 25,000 कोटी. गेल्या वेळेला होता 20,525 कोटी. ओके, आणि ऑब्व्हियसली यांनी बिझनेसेस जे डिस्कंटिन्यू केले ते त्याच्या वेगळ्या कंपन्या बनवल्या आहेत आणि त्याच्यामुळे अजून फोकस येईल. प्रत्येक कंपनीवर एक नवीन CEO येईल, नवीन मॅनेजमेंट येईल आणि दे विल रीराईट देअर ओन फ्युचर इन अ बेटर वे. ओके, मच बेटर वे दॅन अदरवाईज. त्याच्यामुळे वेदांता लिमिटेड हा जो शेअर डीमर्ज झाल्यानंतरचा जो कोट होते, सध्या कोट होते की ते 300 रुपयाला वगैरे. तर हा जेव्हा जेव्हा पडेल किंवा अजून वॉच करत राहा. 250ला आला तर नक्कीच उचलण्यासारखा आहे शेअर. गोईंग फॉरवर्ड ही होल्डिंग कंपनी होईल आणि त्याच्यामुळे मे बी त्यातला इंटरेस्ट कमी होईल हळूहळू. आणि ज्या नवीन मुलं तयार झाले त्या कंपनीपासून, जी 5 मुलं तयार झालेत, दे विल रन लाईक अ डार्क हॉर्स. त्याच्यामुळे दोन्ही दृष्टीने हा वेदांत शेअरचं रेकॉर्ड डेट झालेलं आहे. रेकॉर्ड डेट म्हणजे काय, तर ज्या दिवशी तुमच्याकडे वेदांत शेअर असेल 600 रुपयाचा, तर त्या दिवसापर्यंत तुमच्याकडे असला तर तुम्हाला हे सगळे 5 शेअर त्या कंपनीचे मिळणार. आणि आता X रेकॉर्ड झालेला आहे. त्याच्यामुळे आता जर तुम्ही वेदांत घेतला तुम्हाला या 5 कंपन्या काय मिळणार नाहीत, कारण ती कंपनी ऑलरेडी बाळंत झालेली आहे आणि 5 कंपन्या बाहेर पडलेल्या आहेत. त्या अजून लिस्ट व्हायच्या आहेत. पण तरीसुद्धा प्रत्येक कंपनी मे बी 40-50 रुपयाला किंवा 100 रुपयाला लिस्ट होऊ शकते आणि ती परत दुप्पट होऊ शकते. अशी ही वेदांत लिमिटेडचं बाळंतपणाची स्टोरी आहे. ओके, आई पण हेल्दी आहे आणि बाळं पण हेल्दी असतील, नो डाऊट अबाउट इट. तुम्ही लक्ष द्या वेदांत लिमिटेड आणि अलाइड बिझनेसेस. ओके, आणि अभ्यास करा या कंपनीचा. ट्रेमेंडसली अग्रेसिव्ह कंपनी आहे ग्रोथ